वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत एकत्र येऊ नका असा थेट आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय। पण या आदेशाला 24 तास देखील होत नाहीत। ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना कणकवली नगरपंचायतीमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे। शहर विकास आघाडी एकत्र येण्यासाठी स्थानिक पातळीवरती बैठक पार पडली आहे। माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, सुशांत नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे। यावेळेला संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशीही चर्चा होती आहे। दरम्यान येणाऱ्या 2 दिवसांमध्ये याविषयी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावरती झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे नेते उदय सामंत, योगेश कदम यांच्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते। महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार याच दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना जिल्हा प्रमुखांनाही देण्यात आलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे। असं असलं तरी देखील नागपूरमध्ये महाविकास आघाडीमधील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काहीही आलबेल नसल्याचं चित्र आहे। आमच्या कार्यकर्त्यांचा, संघटनेचा योग्य मानसन्मान काँग्रेस ठेवणार असेल तरच आम्ही काँग्रेसच्या सोबत आघाडी करू, अन्यथा आम्ही सक्षम आहोत असा सूचक इशारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुख यांनी दिलाय। दरम्यान काँग्रेसनं अद्यापपर्यंत आघाडीविषयी ठोस चर्चा केलेली नाहीये। त्यामुळे आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर भाजप विरोधी समविचारी पक्षांसोबत वेगळी चर्चा देखील करत असल्याचं सलील देशमुख म्हणाले। काँग्रेस विचारसरणीवर आम्ही काम करतो। काँग्रेस विचारसरणी महात्मा गांधीजींच्या सगळ्या विचारसरणीवर आम्ही इतके वर्ष चालत आलोय आणि या सगळ्या भूमिकेशी आम्ही समरस आहोत। पण जर का इथे इच्छा नेत्यांनी आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांचा सन्मान केला नाही, त्यांना दुसरी सापत्य वागणूक दिली किंवा त्यांना दुय्यम दर्जा ठेवलं तर आम्हाला काही त्यांच्यासोबत पण युती करायची रस नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या वरळी डोह इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हानिहाय एक आढावा बैठक पार पडली आहे। आज विदर्भामधल्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलाय। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय। गेल्या 5 दिवसांपासून राष्ट्रवादीची ही बैठक सुरू होती। नवी मुंबईमधल्या मतदार याद्यांमधला भोंगळ कारभार नवी मुंबईकरांना समजावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीनं वाशीमध्ये खोट्या मतदारांचं एक प्रदर्शन भरवण्यात आलंय आणि या प्रदर्शनाला अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते। 20 गोंधळाचं चित्र प्रदर्शन हे मनसेकडून या ठिकाणी मांडण्यात आलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पवार काका पुतळे एकत्र येण्याचे संकेत हे रोहित पवार यांनी दिलेत आणि यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणुका लढवण्याची तयारी देखील दर्शवली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल असं म्हणत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं शरद पवार गटाच्या सुरामध्ये सूर मिळवलाय। 100% भाजपला थांबवण्यासाठी जे शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे पक्ष आहेत, जे आमच्या विचारांचे पक्ष आहेत, त्यांच्यावर आमची युती होऊ शकते, हेच महाविकास आघाडी होऊ शकते। म्हणून महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षांना सोबत घ्यायचं हा निर्णय वरिष्ठांचा असला तरीही आम्ही भाजपच्या विरोधात जे आमच्या सोबत येतील त्यांना घ्यायला आम्ही तयार आहोत। आमचे आदरणीय अजितदादा पवार जे राष्ट्रीय नेते आहेत तोच सर्वस्व आहे, ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। नमते घेण्याची तयारी तर माही काय हरकत नाही ना। एकत्र यायला आनंदाची बाब आहे ना की एका घरामध्ये जर भिंत पडली होती ती जर एकत्र एक कुटुंब होत असेल तर यापेक्षा वेगळा आनंद काय होणार। 2 राष्ट्रवादी लढण्यापेक्षा एक राष्ट्रवादी कधीही झालेली चांगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सांगली जिल्ह्यासाठी सुरेश खाडे यांची निवडणूक प्रभारी म्हणून करण्यात आली आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी अनुभवी लोकांची पदांवरती नेमणूक केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि तुमसर नगराध्यक्षपदासाठी दावेदारी करणारे भाजपचे प्रदेश सदस्य प्रदीप पडोळे यांनी तडकाफडकी भाजपच्या आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकलाय. त्यांचा राजीनामा हा भाजपला एक मोठा धक्का मानला जातो. प्रदीप पडोळे यांनी भाजपकडून तुमसर विधानसभेची निवडणूक लढली असून आता ते तुमसर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार म्हणून एक मानले जात होते. मात्र भाजपनं आता विचारधारा बदललेली आहे. पक्षामध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणावरती प्रेशर देखील येतं असा आरोपही त्यांनी केलाय. बहुत प्रेशर में काम करना पड़ता है, बहुत अंडर प्रेशर में काम करना पड़ता है. ये वस्तुस्थिति है. और अभी 55 साल की उम्र में इतने अंडर प्रेशर में मैं काम करने के लिए मेरा मन राजी नहीं है. भारतीय जनता पार्टी की विचारधारा अभी बदल चुकी है, इसलिए भारतीय जनता पार्टी में अभी सिर्फ कार्यकर्ता बन के काम करने के लिए भारतीय जनता पार्टी मेरे जैसे आदमी के लिए तैयार है. भंडाऱ्याच्या साकोलीचे भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपमध्ये आता घरवापसी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बाळा काशीवार यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केला होता. ऐन नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती अकोल्याच्या अकोटमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठं इन्कमिंग होत आहे. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा झालाय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सोबतच नवीन मित्र पक्षांना घेऊन ही निवडणूक लढवू. यासोबतच उद्यापासून जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी या कामाला सुरुवात करू अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वाशिम जिल्ह्यामधल्या 4 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या संदर्भात वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली आहे. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मतं देखील जाणून घेण्यात आली आहेत. निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये लढणार आहे. तसंच अपवादात्मक स्थितीमध्ये काही जागांवरती स्वबळावरती निवडणूक लढवण्याची इच्छा देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढण्याच्या आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून विचार करण्याचे सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत की आपण सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. समविचारी पक्ष असतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं काही ठिकाणी कार्यकर्ते बोलले. काही ठिकाणी कार्यकर्ते म्हटले की आपली जर परिस्थिती चांगली असेल तर आपण एकट्याने पुढे गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत. धाराशिवचा त्यांचा दौरा झाल्याच्या नंतर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे निवडणुकीच्या निमित्ताने आता मैदानामध्ये उतरत आहेत. सोनारी इथल्या भैरवनाथ साखर कारखान्यावरती कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली आणि परांडा यासोबतच भूम नगर परिषदेच्या निवडणुकीचा ते आढावा घेणार आहेत. नगर परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी तानाजी सावंत करत असल्याची माहिती आहे. परभणीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली. परभणीमध्ये युती झाली तर महायुतीच लढणार, अन्यथा स्वबळावरती निवडणुका लढू अशी माहिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांनी परभणीमध्ये पत्रकारांसोबत बोलताना दिली. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर स्वबळावर लढावं लागणार आहे आणि लढणार.